नमस्कार मंडळी, मी छाया. माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. तर ना, बऱ्याच ताई म्हणतात, ताई तुम्हाला ॲसिडिटी नाही का? आज तुम्हाला ॲसिडिटीवर मी औषध सांगणार आहे. हेच खूप भारी औषध आहे, आयुर्वेदिक आहे. मी याचा शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे आणि थंबनेलवर मी तुम्हाला ना याचा फोटो पण देईन. आता मला जास्त इंग्रजी येत नाही, त्यामुळे मी याचं नाव सांगत नाही. आता हे घ्यायचं कसं, फक्त कोमट पाणी करायचं, कोमट पाण्यामध्ये हे 1 चमचाभर टाकायचं. खूप छान लागतं. असं नाही की याचा सुगंध वेगळा येतो की काय. केसर, अश्वगंधा सगळं काही आयुर्वेदिक आहे का, हे सगळं याच्यामध्ये आहे आणि हे आयुर्वेदिकच आहे. आयुर्वेदिक असल्यामुळे याला कोणतं पण ते काय म्हणतात साईड इफेक्ट का काय मला नाही येत, कोणती बी ॲलर्जी वगैरे काही होत नाही. तर रोज सकाळी संध्याकाळी घ्यायचं. अजिबात ॲसिडिटी किती असू द्या, 15 दिवसामध्ये तुमची ॲसिडिटी नाहीशी होईल. तर याची किंमत फक्त आणि फक्त 800 रुपये आहे. तुम्ही जर एका माणसाला घेत असाल तर 2 महिने किंवा 2.5 महिने सहज जातं हे. आता मी नाही घेत, तुमचे दाजी घेतात ते. मला ना चहाशिवाय जमत नाही, त्यासाठी मी असा कडक कडक चहा घेत असते. मला चहा प्यायल्याशिवाय अंगातलं काही जातच नाही. चहा घेतला की सगळी कामं पटापट होतात. आता ते म्हणतात, अरे घी मला अजिबात आवडत नाही आणि मी घेत पण नाही. तर अशी छान माझ्यासाठी कडक कडक चहा घेतली, त्यांच्यासाठी पाणी दिलं आणि त्यानंतर आपल्या रुटीनला सुरुवात झाली. तर आजच्या रुटीनमध्ये मी तुम्हाला थोडंसं माझं छोटंसं गार्डन आहे ते चला दाखवते. सकाळी साफसफाईचं काम हातात घेतलं होतं, पण ते काही होतच नाही. म्हणलं ह्या रॅक थोड्याशा काढावं, पुसावं आणि बाजूला ठेवावं. व्हिडिओ घेतला होता शूट करायला, पण आवाज दिला कोणीतरी, मध्येच व्हिडिओ सोडून गेले आणि जे काम हातात घेतलं ना ते झालं नाही की मग त्याचा उल्हासच येत नाही. त्यानंतर मी काही शूट केलंच नाही. म्हणलं असो, एखाद्या दिवशी तुम्हाला डिटेल सांगेन ह्या रॅक कशासाठी, कुठून घेतल्या, काय घेतल्या असो. तर हे पहा, माझ्या अंगणात असलेलं सुंदर असं सदाफुलीचं झाड आहे. एवढे छान फुलं येते ना. आज थोडासा रिमझिम रिमझिम पाऊस आलता, तर फुलं इतकी छान खुलली. आता फुलं असो किंवा कोणतीही गोष्ट असो, ती कामात आली तरच ती त्याच्या जीवनाचं सार्थक होतं. तर आम्हाला देवपूजा करायची नाही, तर सध्या झाडाला भरपूर फुलं तसेच आहे. इकडं आहे जास्वंदीचं झाड, याला सध्या फुलं येत नाही कारण त्याला पाणी भरपूर झालं आहे. आणि छोटीशी बादली आहे, त्या बादलीमध्ये मी गोकर्णाचा वेल लावलेला आहे. शेतामध्ये माझ्या भरपूर आहेत, तिथून उपटून आणलं मी एक मुळी आणि लावली. इकडे चाफा, मस्त चाफ्याचे मोठे मोठे पानं झालेत, कळ्या पण यायला लागलेल्या आहेत. आणि हे पण जास्वंतच आहे, पण ते 32 कळ्या म्हणतात ते जास्वंत आहे. भरपूर दिवस झाले लावलं मी, पण अजून त्याला ग्रोथ वगैरे काही नाही. आणि हे ढवळं गोकर्ण आहे, ते निळं गोकर्णाचं फूल आहे. आता याचं नाव नाही येत मला, असंच आहे. इकडे छोटंसं मनी प्लॅन्ट लावलं मी. मला खूप आवडतं मनी प्लॅन्ट, म्हणून मी आता छोटंसं लावलं. आणि त्यानंतर खाली पण थोडंसं जांभळीचं झाड आहे. आणि तुम्हाला सांगते, एवढं छान बेलाचं झाड आहे ना. मी ना, आमच्या इथे मोठं बेलाचं झाड आहे समोरच्या वाड्यामध्ये, म्हणजे दुसऱ्याच्या वाड्यामध्ये. तिथून एक बेल आणून फोडून ते कुंडीमध्ये टाकलं होतं. कुंडीमध्ये टाकलं तर त्याचं इतकं छान झाड उगवलं, मस्त झाले. 4 झाडं आहे. आणि हे आहे माझं नारळ, म्हणजे जे मंगल कलश असतो का त्याचंच नारळ झालं. मग मी झाड झालं त्या मंगल कलशाला, कोंब आला आणि एवढं सुंदर झाड झालं. मग मी एक बकेटमध्ये लावलं. समोर वाड्यात लावायचं होतं, पण म्हणलं काय होईल, काही दिवसांनी ते उपाटल्या जाईन, काही काम वगैरे करायचं झालं तर, त्यामुळे मी कुंडीत लावलं. दुसरीकडे आमचं छान वाडगा आहे, त्या वाडग्यामध्ये नंतर पाऊस पडल्यावर लावू. हे कशाचं पत्तरकट्टा का काहीतरी म्हणतात, त्याचं एक झाड आहे. असो, कसे वाटले माझं छोटंसं गार्डन मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता इथे ना, मला एका ताईने कमेंट केली होती की ताई तुम्ही हळद कोणती वापरता, आणि त्या दिवशी तुम्ही खूप मोठी हळद दाखवली होती, तर त्याची थोडीशी डिटेल द्या. आता तुम्हाला सांगते, ही हळद मी तेव्हा पण सांगितली होती की मी हळकुंडाची ही हळद मागवलेली आहे. म्हणजे माझ्या जवळची माझ्या आत्याची मुलगी आहे, तिच्या घरची हळद आहे. ती हळद लावते दरवर्षी, तर यंदा मी 2 किलो तिच्याकडून मागवली आहे. गेल्या वर्षी ना
मी फक्त अर्धा किलोच घेतली होती. मला एवढी छान ती आवडली तर मी यंदा 2 किलो घेतली. आणि ही हळद छान मस्त मी वाळवून चुळून तिनं तर दिलतीच, पण मी पण वाळवून चाळून ठेवली. याला आळ्या जाळ्या अजिबात होत नाही. जशी लागते तशी मी काढत असते. जास्त त्याच्यामध्ये हात घालतच नाही. एक भरणी भरून ठेवते छोटीशी आणि मसाल्याच्या डब्यामधली वाटी. तर अशी आहे ही हळद. काही वेगळी वगैरे नाही, पण अशी नैसर्गिक हळद आहे. काही याच्यामध्ये काय म्हणतात ते नाही काहीच. नैसर्गिक असल्यामुळे तुम्ही दुधामध्ये घेतली तरी खूप छान लागते. असो, कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि एका ताईने कमेंट केली ती की ताई मला ना फुलगोबीची रेसिपी द्या. आता फुलगोबीची रेसिपी इतकी सोपी आहे, पण त्या ताईने काय सांगितलं मला, ताई मी रेसिपी करायला घेते पण कशी करायची हीच माझ्या लक्षात येत नाही. तर तुमच्या खूप सगळ्या भाज्या पाहिल्या मी फुलगोबीच्या दुपारच्या जेवणामध्ये, तर प्लीज रेसिपी टाका. तर म्हणलं चला रेसिपीला तरी काय लागतं. मी जशी भाजी बनवते तशी तुमच्यासोबत शेअर करत असते. नवीन त्याला फूल गजरे काही लावत नाही. जसं आहे तसंच मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला पण ते खूप आवडतं, त्यामुळे मला पण शेअर करावं वाटतं. खूप खूप धन्यवाद. कमेंट पण तुम्ही खूप छान करता त्यामुळे. आता सगळ्यात आधी गोबी जी फुलगोबी असते ना, ती गोबी एकदम बारीक कापून घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवायची, म्हणजे त्याच्यामध्ये काही आळी वगैरे असेल तर ती निघून जाते. आता मी तेलामध्ये जिरे घातले आणि मसाल्याचा डबा घेतला आहे आता. आणि तुम्हाला सांगते गोबीची भाजी कशी पण करा, घरच्यांना खायला खरंच कंटाळ येतो, त्यामुळे मी अशी साधीच करत असते. काळ्या मसाल्याची गोबी केली ना कोणीच खात नाही आमच्या घरी, त्यामुळे मी अशीच गोबी करते. अगदी वेळ पण लागत नाही, झटपट पण होते. तर काय करायचं, तेलामध्ये जिरे लसूण जर टाकायचं असेल तुम्हाला तर ठीक आहे, मी थोडेसे जिरेच टाकले. आता मसाल्यामध्ये मी आता काय होतं, व्हिडिओ शूट करताना काही ना काहीतरी येतंच, लाईट जाती नाही तर कोणीतरी येतं. असो, आता हळद घातली मी, थोडासा गरम मसाला, आपला जो काळा मसाला असतो, जे काही आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये मसाले आहेत एवढे मसाले घालायचे. आणि मसाले घातल्याच्यानंतर तुम्हाला सांगते एकदम कमी गॅस ठेवायचा, म्हणजे मसाले जळत नाही. आणि जर तुम्हाला मसाले लवकरच जळत असेल तर हे सगळे मसाले थोड्याशा पाण्यामध्ये दह्यामध्ये भिजू घालायचे आणि त्यानंतर या तेलामध्ये टाकायचे. आता पाहू शकता तुम्ही इतकी बारीक गोबी केलेली आहे ही. कोणी फ्लावर पण म्हणतं, पण मी फुलगोबीच म्हणते आता, त्या ताईने जसं सांगितलं तसं. ही गोबी यामध्ये घातली, छान परतून घ्यायची आणि वरतून मीठ टाकायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने छान परतून झाले की शेंगदाण्याचा कूट टाकायचा, पाणी टाकायचं आणि छान शिजवून घ्यायची. आणि शिजल्यानंतर मी दाखवते तुम्हाला गोबी कशी झाली. आणि ना लाईट गेली त्यामुळे सगळं काही पचकात झाला, पुढचा व्हिडिओ काही शूट झालाच नाही. लाईट गेल्यावर असंच होतं, मीठ वगैरे टाकून शेंगदाण्याचा कूट सगळं काही टाकलं, पण ना थोडंसं डिम दिसत असेल तुम्हाला. आता लाईट आल्याच्यानंतर पूर्ण गोबी शिजली आणि त्यानंतरच तुम्हाला दाखवते. तर हे पहा, अशी काहीतरी शिजल्याच्यानंतर ही गोबी दिसते. कशी वाटली ही रेसिपी ताई मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडली तर लाईक आणि शेअर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. भेटू असाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्याजणी स्वस्त राहा, मस्त खा आणि माझे असेच व्हिडिओ पाहत राहा.